तुम्हाला ना एक्झॅक्ट आता माझ्या मागे जी बिल्डिंग दिसते ना, हीच ती बिल्डिंग आहे बघा. समोर बघू शकताय, हीच आहे बघा एकता कपूर यांची बिल्डिंग. तर हे जे मागे तुम्हाला आता दिसत असेल, आपले मुकेश अंबानी यांचे जे जावई आहेत ना, त्यांचा हा प्रोजेक्ट आहे. आता बघा ती कशी येऊन बसली. आपण ना थोडंसं बिस्किट बघूया तिला देऊन. व्हॉट्सअप गाईज, कशा तुम्ही सगळे? वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज, आपल्या ब्लॉगची सुरुवात ना मी एकदम सकाळी करतोय आणि बाहेर एवढा मुसळधार पाऊस सुरू झालाय ना, मी तुम्हाला दाखवतो बघा. गाईज, आता जस्ट मी बाहेर निघणारच होतो, तेवढा पाऊस बघा किती जोरात आलाय. तुम्ही आवाज ऐकू शकता. पूर्ण समोर धुकं झालंय बघा, एवढा जोरात पाऊस सुरू झालाय. आणि गाईस, तुम्हाला इथे समोर दिसत असेल चिमणी येऊन बसलीये. इथे ना आम्ही रोज यांना ना एकदम असं जेवणासाठी देतो, म्हणजे बिस्किट वगैरे छोटे छोटे जे पण पदार्थ असतात ना, आम्ही ते टाकत राहतो. आता बघा ती कशी येऊन बसलीये. आपण ना हिला बिस्किट टाकूयात. आपण ना थोडंसं बिस्किट बघूयात तिला देऊन. आता बघा ती लगेच कशी येणार आपल्या जवळ. त्यांना आता ना सवय झाली बघा आमची, त्या घाबरत सुद्धा नाहीत आता आम्हाला. काहीच आलोय आता आम्ही खाली आलोय आणि आपली गाडी बघा, आपल्या गाडीला वॉश करायची सुद्धा गरज नाहीये, म्हणजे पावसाने ना पूर्ण गाडी ऑलरेडी क्लीन झाली आपली. छत्री इम्पॉर्टंट आहे बाबा पावसात, म्हणून सोबत ठेवली. तुम्हाला ना एक्झॅक्ट आता माझ्या मागे जी बिल्डिंग दिसते ना, हीच ती बिल्डिंग आहे बघा. तुम्ही समोर बघू शकताय, हीच आहे बघा एकता कपूर यांची बिल्डिंग. समोर तुम्हाला बॅनर दिसत असेल बघा, जितेंद्र कपूर आणि त्यांचाच मुलगा तुषार कपूर. तर गाईज, हीच ती बिल्डिंग आहे. ही बिल्डिंग ना पूर्ण 22 मजली आहे आणि हिचा ना एक जो फ्लोअर असतो ना, समोरचा जो मजला तुम्हाला दिसतो ना गॅलरी, हा पूर्ण एक मजला ना एक फ्लॅट साठी त्यांनी कव्हर केलेला आहे. या सोसायटीचे नाव बघा द वाईब आहे आणि ना पूर्ण 22 मजली आपलं टावर आहे. तुम्हाला कसं वाटलं ना, कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. गाईज, आपल्याच एरियामध्ये ना हे टावर होतं, म्हणून मी विचार केला की तुमच्या बरोबर ना हा व्हिडिओ आपण शेअर करूयात. नशीब आहे आमचं की आम्ही बाहेर पडलोय आणि नशीब पाऊस थांबलाय. गाईज, आता ना परत मी किवळेमधील ना दुसऱ्या लोकेशनवरती आलोय. तर हे जे मागे तुम्हाला आता दिसत असेल, आपले मुकेश अंबानी यांचे जे जावई आहेत ना, त्यांचा हा प्रोजेक्ट आहे. तर तो ना व्यवस्थित मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे ना त्यांची प्रॉपर्टी इथे आहे, त्यांनी ना इथे खूप छान असा एक प्रोजेक्ट बनवलेला आहे, तो पण मी तुमच्या बरोबर शेअर करतो. हे जे समोर दिसतंय ना तुम्हाला, ऍड्रेस 1 हेच आहे ना, गेट 4 बघा. इथनं त्यांची लाईन सुरू होते आणि राईट साईडला ना गोदरेज सोसायटी आहे, ही पण नवीन झाली या एरियामधली. गाईज, समोर आता तुम्ही बघू शकता, हे पिरामल यांचा नाही प्रोजेक्ट आहे. तर ना हे नेमकं आहे काय मला हेच समजत नाही, म्हणजे नाही प्रॉपर रो हाऊस आहेत, बंगला आहे की फ्लॅट सिस्टीम नाही हेच लक्षात येत नाहीये. पण इथे त्यांचा प्रोजेक्ट आहे सध्या हा. इथे बघा स्टेप बाय स्टेप असे गेट नंबर 1, गेट नंबर 2 असे इथे लावलेले आहेत. तशी नाही खूप मोठी सोसायटी आहे इथे आतमध्ये सुद्धा बघा. गाईज, निघालोय बघा इथनं. हे प्रोजेक्ट ना मला तुम्हाला दाखवायचं होता, म्हणून आम्ही एवढ्या लांब आलेलो तुम्हाला दाखवण्यासाठी. आता नशीब पाऊस नाहीये म्हणून व्यवस्थित कव्हर करू शकलो. आता इथनं निघतोय आम्ही. आणि गाईज, समोर जी तुम्हाला ऑरेंज सोसायटी दिसते ना, ही आपल्या एरियामधले ना खूप मोठं टावर आहे, लोडा बेलमोन म्हणून. इथे नाव तुम्हाला दिसत असेल. मी ना माझ्या फर्स्ट किंवा सेकंड व्हिडिओमध्ये ना कव्हर केलेलं आहे. ही खूप मोठी बिल्डिंग आहे, खूप मोठी टाउनशिप आहे आपल्या एरियामधली. आणि या पॉइंटवर तुम्हाला दिसत असेल पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्द समाप्त. इथनं आपली हद्द समाप्त होते आणि समोर ना हा मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे. इथे स्वीटला आलेलो, इथे बघूयात आता काय आहे का आपल्याला फ्रेश घेऊन जाण्यासाठी. मिठाई दिसते, हेच पेढे घेऊन जाऊयात आपण. हे 150ला पाव आणि बर्फी कशी ही कितीला? कशी ही कशी आहे? बर्फी सेमच आहे का दोन्ही पण? आपण ना ही बर्फी घेऊन जाऊयात. इथे बघा तूप पण ठेवलंय, ओरिजिनल तूप भेटत असणार 100%. का ओरिजिनल कसलं, म्हणजे गाईचं का म्हशीचं? गाईचं 700 ना. गाईचं तूप पण इथं भेटतं वाटतं, 700 रुपये किलो म्हणतायत. आपण नाही दोन्ही पण मिक्स सोबत घेतले. आता
या मिठाई घेतली, जस्ट आता निघूया तिथनं आपण. आलोय बघा आता बाहेर जाऊन. अजून आम्हाला जायचं होतं बाहेर, पण काही काही ठिकाणी ना भरपूर पाणी साचलेलं म्हणून आम्ही गेलोच नाही. थोडा वेळ ना आपल्या व्हिडिओची जरा एडिटिंग चालू होती आणि आता ना संध्याकाळचे 7 वाजलेले, तर आम्ही थोडंसं आता बाहेर पण चाललोय. पण त्याआधी ना मम्मी गरमागरम चहा बनवते, चहा घेऊनच आपण आता बाहेर पडूयात, कारण ना वातावरण पण थोडं थंडगार झालंय, भरपूर पाऊस पडलेला ना, म्हणून आता चहा पिऊन आपण बाहेर निघूयात. गाईज बघा मस्त असा वास सुटलेला आहे. मम्मी काय काय टाकले चहामध्ये नक्की? अद्रक, इलायची आणि 2-3 मिरे टाकले, त्यामुळेच एवढा मस्त सुगंध सुटलाय. कारण पाऊस खूप पडतोय ना, त्याच्यामुळे खूप थंडी वाजायला लागली. तर गाईज या तुम्ही पण गरमागरम चहा घेण्यासाठी मस्त झालाय चहा. आता ना आपल्या एरियामधला ना आठवडी बाजार आहे, तर आता आम्ही चाललोय थोडाफार बाजार घेऊन येऊया, कारण आज फ्रेश भाजीपाला मिळतो, म्हणून आता आम्ही चाललोय बाहेर. थंडी वाजते काय श्रीराम? कशात बसलाय तू? कॅरेट मध्ये बसलाय. काय घेतोय सुमेध आता? 30ला अर्धा किलो. कशी? 30ला अर्धा, एकदम फ्रेश आहे म्हणून घरून आणि सांगितले ना. 30ला अर्धा किलो ना. भेंडी कशी आहे काका? 20ला अर्धा. कवळी नाही का, खूप मोठी आहे. एकदम चांगली भेंडी. टमाटे कसे किती घेतोय? 3 किलो घेऊ. ठीक आहे, चांगले आहेत घे. मिरची करा, हिरवी मिरची पण फ्रेश आहे, अर्धा किलो करा. मस्त बाजारात आता हलकासा पाऊस सुरू झालाय. लवकरात लवकर बाजार घेऊ इथनं आणि लवकर निघू, कारण पाऊस आला ना भरपूर पॉझिटिव्ह होणार आहे. बघा आमची काकडी पण घेतोय बघा सुमेध. 7:45 होत आलेत, तरी पण गर्दी बघा किती आहे. कांदे घेतोय बघा इथनं आपण. पत्तागोबी कशी आहे? ठीक आहे, 10ला एक पत्तागोबी ना. कांदा एकदाच घेतला 7 किलो. आता गोबी घेऊन ठेवली. वांगी कसे आहेत? वांगी 30ला अर्धा. 30ला अर्धा. गवार आहे गवार, 20 का पाव लगाई. हे किती वाला पॅकेट आहे? 20ला एक आहे ना. हे पण घेतलं आपण. बटाटा पण घेऊयात, 1 किलो 20ला सांगतायत. घेतला बटाटा पण. तर काही सगळं आपलं बाजार घेऊन झालेलं आहे. आता बघा हलकासा पाऊस पण सुरू झालाय. निघूयात आपण इथनं. आता घेतलं जेवढं जमेल ना तेवढं आपण घेतलं. आता आलोय आम्ही घरी, पूर्ण बाजार वगैरे घेऊन आलोय. मी तुम्हाला दाखवतो बघा आम्ही किती आणलेलं आहे ते. तर इथे समोर तुम्ही बघा आता एवढा बाजार आम्ही केलाय. गवार, परत हिरवी मिरची, म्हणजे बऱ्यापैकी चांगला बाजार केलाय आम्ही. पाऊस थोडा थोडा चालू होता, तरी भेटला, छान वस्तू भेटल्या आपल्याला. कांदे बघा एकदाच एवढे घेऊन आलो, परवडतं उलट एकदाच एवढे घेतलेले. तर गाईज आता ना हा व्हिडिओ मी इथेच एंड करतोय. तर हा व्हिडिओ तुम्हाला ना कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थोडं जरी आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.